नमस्कार सहकारी मित्रांनो, राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या आज नव्या पर्वात नव्या दिवसात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गेली 4 दिवस आपण राष्ट्रीय सहकार सप्ताह या तांत्रिक पद्धतीची मदत घेऊन ऑनलाईन साजरा करत आहोत. पहिल्या दिवशी आपल्याबरोबर माननीय आयुक्त होते, दुसऱ्या दिवशी मी होते, काल काकासाहेब होते आणि आज अप्पर निबंधक माननीय डॉक्टर PL खंडागळे साहेब आपल्याबरोबर आहेत. सहकारी पतसंस्था राज्यातील या खंडागळे साहेबांच्या अधिपत्याखाली काम करतात. साहेब आता आपल्याबरोबर जॉईन आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपणही लवकरच फेसबुकवरती सगळ्यांनी जॉईन व्हावं. आपले अधिकारी, आपले कर्मचारी, आपले संचालक सर्वांना या फेसबुकवरती जॉईन व्हायला सांगा. खरं तर ही सहकारी बंधूंनो अतिशय चांगली संधी आहे जो आपण आपल्या अधिकाऱ्यांबरोबर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या शंका, आपले सूचना किंवा आपल्याला मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो, विचारू शकतो. आणि ही सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे दिवाळीसारख्या या सणांच्या दिवसात सुद्धा सर्व अधिकारी आपल्यासाठी, पतसंस्थांसाठी एवढा वेळ आपल्याला देत आहेत. काकासाहेबही रोज 12 वाजता बरोबर यासाठी तयार असतात. त्यासाठीची तयारी ते करतात. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी सहकार खातं, राज्य फेडरेशन हे उत्सुक आहेत. तुम्हीही तेवढ्याच उत्साहानं यामध्ये सहभागी व्हा. आपल्याबरोबर डॉक्टर खंडागळे साहेब जॉईन झालेले आहेत. मी त्यांना डॉक्टर PL खंडागळे साहेब आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. मार्फत कट्टा आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे हे लाईव्ह आणि राष्ट्रीय सहकार सप्ताह या सर्व निमित्ताने साहेब आपलं या मार्फत कट्ट्यावरती खूप खूप स्वागत आहे राज्य फेडरेशनच्या वतीने आणि समस्त पतसंस्था चळवळीच्या वतीने आपलं स्वागत. गेल्या वर्षभरात सहकार संवाद हा आपण आयोजित केलेला होता आणि राज्यभर या सहकार संवादाचे आपण कार्यक्रम, या संवादाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला पूर्ण वेळ खंडागळे साहेबांनी आपल्याला वेळ दिला, वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. इतका वेळ देणारे अधिकारी आपल्या बरोबर आहेत ही खरंच आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे. आपण सगळ्यांनी या संधीचा नक्की फायदा घ्यायला हवा आणि आपल्या शंका, आपलं समाधान आपण करून घ्यायला हवं. पतसंस्था समृद्ध, सशक्त आणि तांत्रिक दृष्ट्या अत्याधुनिक व्हावं यासाठी सहकार खातं आणि फेडरेशन सतत कार्यरत आहे. तुम्ही तुमच्या सूचनाही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकता. फेडरेशनच्या मेल आयडीवर देऊ शकता. आजच्या या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आज आपल्या बरोबर डॉक्टर PL खंडागळे साहेब, उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी काकासाहेबांना विनंती करते की काकासाहेबांनी याची प्रस्तावना आपल्या या फेसबुक लाईव्हची सुरुवात करावी. सर्व सहकारी मित्रांना जय सहकार. मित्रांनो, आपण सर्वजण आज सहकार क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्यांना सहकार चळवळीविषयी खऱ्या अर्थानं आस्था आहे असे शासकीय अधिकारी, सहकार खात्याचे अप्पर निबंधक सन्माननीय PL खंडागळे साहेब उपस्थित आहेत. राज्यातल्या सर्व पतसंस्था चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सर मी आपलं या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आम्ही सर्वजण आपल्याला ऐकायला उत्सुक आहोत, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. परंतु मी सर्व उपस्थित सहकारी बंधूंना सांगू इच्छितो की 1953 साली सुरू झालेला हा सहकार सप्ताहाची परंपरा 1953 साली 67वं वर्ष चालू आहे सहकार सप्ताहाचं. आणि या 67व्या वर्षामध्ये आज सहकार सप्ताहाचा 4था दिवस आहे. आणि या 4थ्या दिवसाचं पुष्प गुंफत आहेत आपल्या राज्याचे अप्पर निबंधक सन्माननीय खंडागळे साहेब. मित्रांनो, आत्ताच लवंडे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे राज्य फेडरेशनच्या वतीनं गेले वर्षभर जे जे सहकार संवाद कार्यक्रम आयोजित केले गेले त्या प्रत्येक सहकार संवादाला खंडागळे साहेबांची उपस्थिती पूर्ण वेळ निश्चितपणे असायची. आपले प्रश्न त्यांनी त्या सहकार संवादामध्ये चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि गेले अनेक दिवस सहकार संवाद चालू असताना आणि सहकार संवाद संपल्यानंतर सुद्धा
आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची आपल्यापेक्षा जास्त उत्सुकता आहे असं मला दिसून आलेलं आहे. कायद्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे आपले प्रश्न सुटायला काही वेळ लागू शकतो, परंतु जी काही तळमळ आहे खंडागळे साहेबांची ती मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे, ती अनुभवलेली आहे. अशा खंडागळे साहेबांचं मार्गदर्शन आज मित्रांनो आपल्या सर्वांना निश्चितपणे ऐकायला मिळणार आहे. एक 4-5 दिवसापूर्वी जेव्हा मी खंडागळे साहेबांकडे गेलो, खंडागळे साहेबांना मला जे सांगितलं ते सांगून मला अतिशय आनंद झाला. खंडागळे साहेब मला म्हटले, काका तुमचे सगळे प्रश्न मी समजून घेतले, त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत, काही तांत्रिक अडचणी आहेत, परंतु या सोडवण्याकरता जो वेळ लागणार आहे, माझी कदाचित 2-3 महिन्याने मुदत संपेल म्हटलं या पदावरची, परंतु आणखी एखाद्या वर्षी जर मला मिळालं तर त्या मुदतीमध्ये मी नक्की हे तुमचे सगळे प्रश्न सोडूनच मगच या पदावरून जाईल अशी माझी इच्छा आहे. असं आपले प्रश्न सोडवण्याची एक इच्छा असलेला अधिकारी आज आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. आणि खूप गाढ्या अशा प्रकारचा अभ्यास खंडागळे साहेबांचा जो आहे ते मार्गदर्शन विचारले ते प्रश्न जे उत्तर देण्यासारखे प्रश्न असतील त्याला आपण उत्तर सुद्धा द्यावेत अशी मी विनंती आपल्याला करतो. आणि फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या माझ्या सहकार्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी त्यांचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकावेत. खंडागळे साहेब किंवा मी त्याला योग्य ते उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी खंडागळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रबोधन आपलं सुरू करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम या ठिकाणी मी फेडरेशनचं आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म या चर्चासत्राच्या निमित्तानं उपलब्ध करून दिला. 14 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत आपण देशभर अखिल भारतीय राष्ट्रीय सहकार सप्ताहाचा कार्यक्रम राबवतो आहोत. सहकार आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या स्तरावरून या आठवडाभर सगळ्या राज्यामध्ये परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननं या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून पतसंस्थांची सद्यस्थिती, करावयाच्या उपाययोजना आणि सहकार खात्याची पतसंस्थांकडून असलेली अपेक्षा या विषयावर जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पुनश्च फेडरेशनचं अभिनंदन करतो. खरं तर सहकार आयुक्त साहेब परवाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगानं फार तपशीलवार आणि सविस्तर बोललेले आहे. तरी सुद्धा एक ज्या चळवळीला एवढा मोठा इतिहास आहे आणि अनुभव आहे त्या चळवळीच्या अनुषंगानं काही बोलणं आवश्यक वाटतं. त्यामुळे या ठिकाणी काही गोष्टी मला थोड्याशा बोलाव्याशा वाटतात. मित्रांनो, 1904 मध्ये पहिला सहकार कायदा आला. आज 116 वर्ष या सहकार चळवळीला आपण पूर्ण केली. एक मोठा इतिहास या सहकार चळवळीला लाभलेला आहे. परंतु ज्यांनी ही चळवळ उभारण्यासाठी कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली किंवा या सहकार चळवळीचा पाया रचला असे पंडित जवाहरलालजी नेहरूंपासून मग धनंजयरावजी गाडगीळ असतील, वैकुंठभाईजी मेहता असतील, विठ्ठलराव विखे पाटील असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, या सर्वांनी आपलं फार मोठं योगदान दिलं आणि अत्यंत उदात्त हेतून हे योगदान. या 116 वर्षामध्ये आम्ही राज्यभर, अगदी देशभर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, या सहकारी संस्थांचं जाळं निर्माण केलं. सहकारी साखर कारखाने असोत, सूतगिरण्या असोत, तुमच्या दूध संस्था असोत, जिल्हा मध्यवर्ती बँका असोत, विविध कार्यकारी संस्था असोत, अनेक प्रकारच्या संस्था, प्रक्रिया संस्था असोत, अनेक प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून हाच सहकार आपण उभा केला. हा सहकार आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवला. अगदी तळागाळातला माणूस सुद्धा या सहकार चळवळीची जोडला गेला. आज आम्ही बघितलं तर जवळजवळ 55 प्रकारच्या संस्था या सहकार कायद्याअंतर्गत नोंदल्या गेल्या
आज राज्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था नोंदल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 5.5 कोटी इतकी लोकसंख्या यानं त्या सहकारी संस्थेशी जोडली गेली आहे. म्हणजे आज जर आम्ही बघितलं तर देशातल्या 25% संस्था या आमच्या राज्यामध्ये नोंदल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हा देशामध्ये सहकाराच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. जेव्हा एवढी मोठी लोकसंख्या एखादी क्षेत्राशी निगडीत होते किंवा जोडली गेली जाते, त्यावर साहजिकच या आपल्या खात्याच्या आणि सर्व संस्था चालकांच्या जबाबदाऱ्या कित्येक पटीने वाढलेल्या आहेत. आणि आजपर्यंत गेली 116 वर्ष ही सहकार चळवळ आम्ही अत्यंत खंबीरपणानं चालवत आलेलो आहोत. अनेक प्रकारचे यश आम्ही याच्यामध्ये संपादन केलेलं आहे आणि ही सहकार चळवळ बळकट करण्यासाठी शासनानंही वेळोवेळी पाठिंबा दिलेला. मित्रांनो, या सहकार चळवळीला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आपण 2005 मध्ये सहकार शताब्दी वर्ष सुद्धा राज्यभर साजरे केले. त्या अनुषंगानं राज्यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2012-13 मध्ये शासनानं 97वी घटना दुरुस्ती केली आणि या सहकारी संस्थांना कामकाज करताना जास्तीत जास्त स्वायत्ता देण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये सहकारी संस्था नोंदणी हा अत्यंत मूलभूत अधिकार समजण्यात आला. लेखापरीक्षक नियुक्तीचा अधिकार संस्थेच्या सर्वसाधारण सभेला देण्यात आला. सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण गठीत झालं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शासकीय अर्थसहाय्य नाही त्या ठिकाणी प्रशासक नेमता येणार नाही किंवा क्रियाशील सभासद वगैरे अशा काही बऱ्याचशा तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या. याचा हेतू एकच होता की या सहकारी संस्थांना कामकाज करताना जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी. 116 वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही भरपूर काम केलं. या सर्व सहकार चळवळीशी जो निगडीत घटक आहे हा समाजातला सर्वसामान्य माणूस आहे. त्यांचं प्रमाण या सहकार चळवळीमध्ये अधिक आहे. त्यामुळं या सहकार चळवळीच्या माध्यमातून या संस्थांच्या मोठ्या मोठ्या संस्थांच्या उभारणीतून आम्ही लाखो तरुणांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला. खेडोपाड्यातल्या अगदी सर्वसामान्य माणसापासून म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून त्या अति सामान्य माणसांपर्यंत आम्ही प्रत्येकाचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला. आज खूप मोठं यश या सहकारी संस्थेनं गाठलेलं आहे. राज्याची 50% लोकसंख्या आजही या सहकार चळवळीशी जोडली गेलेली आहे. याचा अर्थ आजही या सहकार चळवळीवरती इतक्या मोठ्या लोकांचा विश्वास आहे. किंबहुना या मोठ्या सगळ्या वर्गाला या सहकारी संस्थांची गरज आहे. त्यांचं जीवनमान जगायला किंवा त्यांच्या एक सर्वसाधारण आधार घेण्यासाठी किंवा एक अर्थसहाय्यातून त्यांना स्वतःला उभं करण्यासाठी, स्वयंरोजगार निर्मितीसाठी त्यांना या सहकारी संस्थांची गरज आहे. आणि हे सहकारी संस्थांनी आजपर्यंत वेळोवेळी सिद्ध करून दिले. त्यामुळं या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं जे 116 वर्षामध्ये आम्ही या सहकार चळवळीकडून अनुभव घेतले, ज्या चळवळीने स्वतःला सिद्ध करून दिलं, या चळवळीकडं पुन्हा एकदा वळून बघायची गरज आहे असं मला वाटतं. 116 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही अनेक अनुभव घेतले, अनेक चढउतार पाहिले, अनेक यशाची शिखरं गाठली. पण तरीही आजही आमच्या समोर अनेक आव्हाने, मग ते बदलत्या काळामुळे असो, बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे असो, आधुनिक तंत्रज्ञानामुळे असो, एक स्पर्धेचं जग जे आता सध्या निर्माण झालेलं आहे त्यामुळे आमच्या समोर अनेक चॅलेंजेस आहेत. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे ज्यांच्यामुळं ही सहकार चळवळ उभी राहते त्या सहकार संस्थांच्या सभासदांना, त्यांच्या ठेवीदारांना योग्य प्रकारे न्याय देणं, त्यांची विश्वासार्हता संपादन करणं, त्यांना त्या संस्थांबद्दल खात्री देणं
हे सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्या समोर आज आहे असं मला वाटतं. आणि आजपर्यंत ज्या पद्धतीने हा यशाचा आलेख आम्ही, चढता आलेख आम्ही आजपर्यंत बघत आलेलो आहे, हा आलेख असाच आम्हाला पुढे घेऊन जायचा. आणि यासाठी आम्हाला सगळ्यांचं, आपल्या सर्वांचं अत्यंत प्रामाणिकपणानं स्वतःला झोकून देऊन काम करून एक मोठं योगदान अपेक्षित आहे. आणि ही अपेक्षा या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं करणं फारसं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आज आमच्या समोर अनेक चॅलेंजेस आहेत. समाजामध्ये तरुणांची बेरोजगारीची संख्या वाढते आहे. आम्हाला त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. महिला आहेत, दुर्बल घटक आहेत, त्या सगळ्यांना आम्हाला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. युवकांना आम्हाला या चळवळीकडे आकर्षित करायचं आहे, जेणेकरून सहकाराची ही जी काही जडणघडण आहे हे यापुढेही आणखी यापेक्षा जास्त खंबीरपणानं चालू राहील असं मला वाटतं. या सहकारी चळवळीमध्ये काही अपवादामुळं जी काही परिस्थिती दरम्यानच्या काळामध्ये ढागाळली, जी प्रतिमा सहकार विभागाची थोडी मलिन झाली, ती सुधारण्याचा एक आम्ही या ठिकाणी या निमित्तानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. ती मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याची आम्हाला आता या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळं जर आज रोजी राज्यातली 50% लोकसंख्या आमच्यावर विश्वास ठेवून आहे, आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहते आहे, तर त्या सर्वांची अपेक्षा पूर्ती करणं आणि त्यांची विश्वासार्हता सार्थ ठरवणं ही आज आमची गरज आहे आणि ही आमची जबाबदारी आहे. या निमित्तानं असं मला सांगावं वाटतं. मित्रांनो, आजचा जो विषय आहे आपला, खास करून पतसंस्थांचा आता जे साधारणतः जी सद्यस्थिती आहे राज्यामधली आणि त्याच्यावरती आता हा जो विषय दिलेला आहे की त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा सहकार खात्याच्या पतसंस्थांकडून काय अपेक्षा आहे, यामध्ये आजपर्यंत मला वाटतं बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा चर्चा झालेल्या आहे. तरी सुद्धा या निमित्तानं या सहकार चळवळीमध्ये आजपर्यंत एकूण जी पतसंस्थांनी वाटचाल केली, ही वाटचाल अत्यंत दिलासादायक आहे आणि समाधान देणारी आहे. आज आपण पाहतो ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी या पतसंस्थांचं फार भरीव योगदान, फार मोठं काम या ठिकाणी पतसंस्थांनी केलेलं आहे. सगळं राज्यभर खेड्यापाड्यापर्यंत या पतसंस्थांचं जाळं उभारलेलं आहे. ज्या ठिकाणी बँका पोहोचल्या नाहीत त्या ठिकाणी या पतसंस्था पोहोचलेल्या आहेत. परवा काकांनी जी क्लिप दाखवली आयुक्त साहेबांचं, ज्यावेळेस हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम होता, ती क्लिप पाहून आम्ही फार इम्प्रेस झालो. आणि हाच तर फरक आहे आपल्या पतसंस्थांमधला आणि इतर संस्थांमधला. काका ते रेकॉर्डिंग करून आपण सर्वांना दाखवलं, खरंच खूप आनंद झाला आणि अभिमानही वाटला. आज आम्ही बघतो राज्यातल्या एकूण सहकार चळवळीमध्ये जी 5.5 कोटी लोकसंख्या जोडली गेलेली आहे, त्यातली 2.5-3 कोटी म्हणजे जवळपास 50% लोकसंख्या ही पतसंस्था चळवळीशी निगडीत आहे आणि त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. ही खरं तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जसं मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं जेवढ्या लोकांचा आमच्यावरती विश्वास जास्त, तितकीच पटीनं आमची जबाबदारी वाढते. त्या लोकांची विश्वासार्हता टिकवण्याची आमची जबाबदारी वाढते. आज राज्यामध्ये नागरी पतसंस्था असो किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असो किंवा पगारदार कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था असो, ही संख्या आज 21,000 आहे. मित्रांनो, मला सांगायला आणखी अभिमान वाटतो की ह्या 21,000 पतसंस्थांमध्ये 47 पतसंस्था अशा आहेत ज्यांच्या ठेवी 100 कोटीच्या वरती आहेत. जेव्हा मी, माझ्याकडे आता लेखापरीक्षणाचा पण अतिरिक्त पदभार आहे, त्यामुळं मी माझ्याकडे या माहित्या अधूनमधून मी पाहतो की राज्यातल्या बँकांमध्ये किती ठेवी, त्या 100 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या ठेवी किती बँकांमध्ये आहे. मला सांगायला अभिमान वाटेल की हे चित्र आमच्या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये अधिक समाधानकारक आहे आणि हा आमचा खरं तर फार मोठा सक्सेस आहे या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं.
500 कोटी वरच्या ठेवी असणाऱ्या संस्था आमच्याकडे 4, 1,500 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या संस्था आमच्याकडे 2 आहेत. म्हणजे ज्ञानदीप पतसंस्था असो किंवा शिवकृपा पतसंस्था असो, हे आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाच्या गोष्टी आहेत. आज 2.5 कोटी सभासद असणारी ही पतसंस्थांची चळवळ, 3 कोटी ठेवीदार असणारी आणि जवळपास 70,000 कोटी रुपयांच्या ठेवी या पतसंस्था चळवळीमध्ये आम्ही पाहतो आहोत. त्यामुळं जो या पतसंस्थांचा जो कणा आहे, जो बॅकबोन आहे, तो आहे सर्वसामान्य माणूस, ज्याने अत्यंत विश्वासानं आणि आपल्यावर अवलंबून राहून त्या ठेवी आपल्या पतसंस्थांमध्ये गुंतवलेल्या असतात. त्या सभासदाच्या, त्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि त्या गोष्टीला आम्ही सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आता काकांनी सांगितलं, आपण हा 67वा सहकार सप्ताह साजरा करतो. म्हणजे गेली 67 वर्ष या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही चर्चासत्र, परिसंवाद वगैरे राज्यभर आयोजित करतो आणि सहकाराबद्दल जनजागृती करतो. पण आतापर्यंत जेवढे मी हे कार्यक्रम पाहिलेले आहेत ते पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की याच्यामध्ये हे सहकाराचं जे तत्व आहे, एकूणच सगळी तत्व, मी आता आपल्याला हे सांगत होतो की 116 वर्ष आम्ही या सहकार चळवळीची साजरी करतो आहोत. परंतु बऱ्याचदा असं जाणवतं की सहकाराचे जी मूळ तत्व आहेत त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष होतंय की काय. सहकारांतर्गत सहकार हे जे आमचं मूलभूत तत्व आहे, महत्वाचं तत्व आहे, त्याच्याकडे आमचा कानाडोळा होतोय. एकमेका साह्य धरू अवघे धरू सुपंत, असं जे परवा आयुक्त साहेबांनी एक उदाहरण दिलं, आणखी साहेबांनी 2-3 खूप चांगली आणि मार्मिक उदाहरणं दिली. खरं तर या भावनेने या सहकारामध्ये आम्ही सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आणि या सहकाराला एक नवसंजीवनी देण्याची आमची जबाबदारी आम्ही ओळखली पाहिजे. एकूण सहकार चळवळीच्या जर 50% लोकसंख्या ही जर पतसंस्थांशी निगडीत असेल तर आमच्या समोर किती मोठी संधी आहे काम करण्याची, किती मोठी जबाबदारी आहे काम करण्याची, हे आम्हाला सहज ओळखता आलं पाहिजे. मला सांगायला आणखी एक आनंद वाटेल की पतसंस्थांचे जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, हे अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा एक राज्यातल्या पतसंस्थांच्या समस्या एकत्रितपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननं वेळोवेळी पुढाकार घेतला. सहकार आयुक्तालयामध्ये त्यांच्या त्या मागण्या मांडल्या गेल्या, त्याच्यावर वेळोवेळी चर्चाही झाल्या. परंतु सहकार संवाद सारखा कार्यक्रम ही जी नवीन संकल्पना मध्ये आली गेल्या वर्षी, खरंच खूप आणि असं काहीतरी थोडंसं नाविन्यपूर्ण काहीतरी आम्ही या सहकार पतसंस्था चळवळीसाठी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय. या सहकार चळवळीला, या पतसंस्था चळवळीला आम्ही कुठेतरी उभारी देण्याचा प्रयत्न करतोय, हे त्यातून दिसून आलं. म्हणजे फेडरेशन आणि सहकार आयुक्तालय यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आम्ही शिर्डीपासून सुरू केला गेल्या वर्षी, मग ते शिर्डीला चर्चासत्र झाली, महाबळेश्वरला झालं, लोणावळ्याला झालं, औरंगाबादला झालं, नागपूरला झालं, नागपूरला तर राज्यव्यापी झालं. पण या सहकार संवादाच्या कार्यक्रमामधून पतसंस्थांच्या अडचणी खात्यातल्या अधिकाऱ्यांना समोर बसून, एकत्र बसून चर्चा करता आल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेता आल्या, खात्याच्या काही मर्यादा आहेत, अडीअडचणी आहेत, त्याही संस्थांना जाणून घेता आल्या. तर मला असं वाटतं की या माध्यमातून ही अशी चर्चासत्र वारंवार व्हायला पाहिजेत. परवा काकांना मी न राहून ते बोललो की ज्या गतीने हे सगळं डिस्पोज ऑफ व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या अडीअडचणी मार्गी लागल्या पाहिजेत, ज्या सूचना तुमच्या योग्य आहेत, कायदेशीर आहेत, ज्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या हिताच्या आहेत, त्या तर अगदी प्रायोरिटीने या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, आजपर्यंत झालेला आहे. परंतु उर्वरित जे काही शिल्लक मुद्दे असतील, जे काही शिल्लक अडीअडचणी असतील, त्यावरही आपण वारंवार बसलं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. तुमच्या लवांडे मॅडम असतील, लवांडे मॅडमचा कायम पाठपुरावा असतो. सहकार आयुक्तालयाकडे जर एखादा प्रस्ताव सादर केलेला असेल तर त्यांचं फोन, प्रत्यक्ष येऊन जाणं, पाठपुरावा करणं, काय झालंय, कुठपर्यंत आलं, तर
या पतसंस्था चळवळीचं एक थोडस चांगलं नशीब म्हणता येईल की असे एक थोडेसे ऍक्टिव्ह मंडळी आपल्याला या फेडरेशनच्या माध्यमातून मिळालेली आहे, जे एक मनापासून तळमळीनं काम करताना दिसतात. त्यामुळे आमची ही स्फूर्ती दुप्पट होते. आम्हाला या ठिकाणी खूप काम करावं असं वाटतं. पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लावावे असे वाटतात, संस्थांच्या अडीअडचणी मार्गी लावावे असं वाटतात. आणि जे आजपर्यंत चालत आलेलं आहे, जे आपण म्हणतो की नेहमी काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे, आता या स्पर्धेच्या युगामध्ये किंवा बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही स्वतःला बऱ्याच ठिकाणी बदलून घेतलं पाहिजे. या सहकार संवादाच्या कार्यक्रमातून खूप नवीन आणि चांगल्या संकल्पना पुढे आल्या. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, माझ्याकडे काही थोडीशी यादी पण आहे त्याची, जे काही त्या पतसंस्थेच्या अडीअडचणी होत्या, म्हणजे वसुलीसारखा मुद्दा असू द्या, वसुली कायदे गतिमान करण्याचा मुद्दा असू द्या, ठेवींना संरक्षण देण्याचा विषय असू द्या, एसआरओचे अधिकार, मॉडेल बायलॉज मधल्या काही तरतुदी बदलण्याचा विषय, 101च्या दाखले, त्याच्यानंतर 156, 107च्या कार्यवाहीमध्ये येणाऱ्या अडचणी, अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली. काही विषय मार्गीही लागले, काही विषय शासनाकडे पाठवले गेले शासन स्तरावरचे असल्यामुळं, काही विषय हे इतर विभागाशी संबंधित होते त्यामुळे ते त्या विभागाकडे पाठवण्यात आले. आणि उर्वरित ज्या काही गोष्टी पेंडिंग आहेत त्याच्यावर मात्र थोडासा अभ्यासपूर्वक पुन्हा एकदा बसवून चर्चा करून ते विषय कसे मार्गी लागतील हे आपल्याला बघता येईल. एक नेहमीच्या साच्यातून थोडंसं बाहेर पडून जे काही एक वेगळे विषय त्या सहकार संवादाच्या कार्यक्रमातून पुढे आले तेही मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये क्रास प्रणाली, ज्याच्यामध्ये सहकार आयुक्त कार्यालयामध्ये किंवा त्या नियामक मंडळासमोर ही सादरीकरणं झाली, त्याचाही अभ्यास आमच्या स्तरावर चालू आहे. त्याच्यानंतर एनिवेअर बँकिंग सिस्टीम, बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर, कोर बँकिंग सोल्युशन, सहकार शॉपीज, खूप वेगवेगळे आणि विचार करण्यासारखे असे मुद्दे त्या निमित्तानं पुढे आले. आपण निश्चित ह्याच्यावरही लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, एक 23 मार्च 2020 पासून आपण एक वेगळाच प्रॉब्लेम सध्या सगळेजण फेस करत आहोत, कोविड-19चा प्रादुर्भाव. त्याच्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं, सगळंच अर्थकारण बिघडलं आणि उद्योगधंदे वगैरे सगळे बंद झाल्यामुळं, ठप्प झाल्यामुळं सहकार क्षेत्रासमोरच्याही बऱ्याच अडचणी वाटल्या. खास करून पतसंस्थांचे जे काय आपले कर्ज वाटपाचे विषय असो, ठेवी स्वीकारण्याचे विषय असो किंवा वसुलीचे विषय असो, या सगळ्या गोष्टींना खूप मर्यादा प्राप्त झाली. परंतु आता जसं जसं अनलॉक होत आहे तसं तसं आता बऱ्याचशा ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते आपल्याला. पण तरीही येत्या काही काळामध्ये आपल्यासमोर बऱ्याचशा अडीअडचणी राहणार आहेत आणि त्या आपल्याला अशाच एकत्रपणे बसून त्याच्यावर आपल्याला मार्ग काढून त्या आपल्याला सोडवायचे. या कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं एक सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच पतसंस्थांचे फोन आले आम्हाला की आता या परिस्थितीमध्ये लिक्विडिटी क्रेनचा मोठा विषय निर्माण होणार आहे, तर या संदर्भामध्ये आपल्याला खात्याकडनं काही आम्हाला रिलॅक्सेशन पाहिजेत, काही मदत पाहिजे. त्या निमित्तानं सुद्धा फेडरेशनचे अभिप्राय आले. शासनाने त्या निमित्तानं समिती गठीत केली, समितीने आपला अहवाल शासनाला दिला. त्यानंतर फेडरेशनचे मुद्दे आणि समितीने शासनाकडे मांडलेले मुद्दे याच्यावर नियामक मंडळामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या कार्यालयाच्या स्तरावरून बऱ्याच गोष्टीमध्ये काही रिलॅक्सेशन किंवा सवलती देण्याचा प्रयत्न झाला. मग त्याच्यामध्ये 19-20च्या आर्थिक वर्षासाठी आपण एनपीएचे जे काही कालावधीचे एनपीए कालावधीचा जो निकष होता आपण तो पण बदलला, त्याच्यात सवलत दिली. 20-21 साठी पण बदलला, त्या 21 साठी सवलत दिली. लेखापरीक्षांच्या वर्गवारीमध्ये आपण कन्सेशन दिलं गुणांकनामध्ये. त्याच्यानंतर ज्या अडचणीतल्या वित्तीय संस्थांमध्ये आपण गुंतवणुकी केल्या होत्या
त्या संदर्भामध्ये जी काही एनपीए करण्याची प्रोव्हिजन होती आपल्या माध्यमातून किंवा आपल्या मागणीवरून सुरुवातीला ती 20% केली होती. नंतर आपल्या पुण्याच्या नंतरच्या मागणीवरून पुन्हा ती 10% करण्यात आली. त्यामुळं या ठिकाणी सहकार विभाग नेहमीही आपल्या पाठीशी उभा आहे, राहिलेला आहे. मध्ये मध्ये दिवाळीच्या सुरुवातीला लाभांश वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच पतसंस्थांचे फोन यायचे, पत्रव्यवहारही झाले. त्याही ठिकाणी आपण कायद्यामध्ये कलम 65 असो किंवा तुमच्या वार्षिक साधारण सभा घेण्याचा विषय असू द्या किंवा लेखापरीक्षण करण्याचा विषय असू द्या, दोन्ही तिन्ही कायद्यामध्ये कलम 65, कलम 75, कलम 81 या तिन्ही ठिकाणी आपल्याला तात्पुरते बदल करावे लागले. त्याप्रमाणे आपण संस्थांना या ठिकाणी मदत करण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, 116 वर्षाच्या आपल्या इतिहासाला साजेशी कामगिरी आजपर्यंत जरी आपण केली असं आपण मानत आलेलो असलो तरी सुद्धा एवढा अनुभव असल्यानंतर, म्हणजे 116 वर्षाचा अनुभव असल्यानंतर या चळवळीने ज्या उंचीवर जायला पाहिजे होतं ती उंची मात्र आपण गाठू शकलो नाही असं मला या ठिकाणी निश्चितपणाने वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे, पण ही मला निश्चितपणे खंत वाटते. जेव्हा आंतरराष्ट्रीय सहकार संवाद कार्यक्रम झाला शिर्डीला आणि जेव्हा नेपाळ सारखा एखादा देश त्यांच्या पतसंस्थांच्या कामकाजामधली शिस्त आम्हाला दाखवून देतो त्यावेळेस मात्र फार हेवा वाटला. एक छोटासा देश एवढा नियोजनबद्ध जर काम त्या ठिकाणी करत असेल आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान असंच काही आम्ही करावं ही जी काही फेडरेशनची भावना त्यावेळेस दिसली, त्यावेळेस आमच्यातली पण अशी सकारात्मक ऊर्जा थोडीशी वाढून जाते आणि आम्हाला त्यासाठी काही प्रयत्न करण्याची नक्कीच त्या ठिकाणी जिद्द निर्माण होते. कर्नाटक सारखा एकदा शेजारचा राज्य, त्याच्यामध्ये सहकार चळवळीसाठी काही चांगले कायदे आहेत. तर मला असं वाटतं की ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या गोष्टी आपण निश्चितपणानं घेतल्या पाहिजेत, अंगीकारल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण नेहमी नेहमी एकत्र बसलं पाहिजे. आज मला माहित नाही की महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडं किती पतसंस्था त्यांच्या अडीअडचणी मांडतात, की फेडरेशन हे स्वतःच्या स्तरावर ऐकीव माहितीवर इतर लोकांच्या काही सजेशन्स किंवा सूचना किंवा काही बदल आमच्याकडे प्रस्तावित करतात. माझी अपेक्षा अशी आहे की राज्यामध्ये जर एवढ्या म्हणजे आपल्या पतसंस्था नुसत्या ग्रामीण नागरी बिगर शेती पतसंस्था बोलायचं झालं त्या जवळपास 13,500, या 13,500 पतसंस्थांमधल्या किती पतसंस्था आपल्या अडीअडचणी या फेडरेशनकडे मांडतात. या सामूहिक कामकाजामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, सगळ्यांचं योगदान पाहिजे, सगळ्यांनी आपापल्या अडीअडचणी मांडल्या पाहिजे. जशा सहकार संवादाच्या दरम्यान काही नवीन संकल्पना पुढे आल्या ज्याच्यावरती विचार करायला आम्हाला भाग पाडलं या संस्थांनी, कारण बऱ्याचशा संस्था ज्या सूचना आहेत त्या खूप उपयुक्त आहेत, काही संस्थांच्या हिताच्या आहेत, त्यामुळे त्याच्यावरती सकारात्मक विचार करायला काही हरकत नाही. पण अशा ज्या काही नवीन नवीन कन्सेप्ट आहेत, मी याच्यासाठी सांगतो की केवळ ठेवी स्वीकारणं, कर्ज वाटप करणं आणि कर्ज वसुली करणं इथपर्यंत आमचं काम मर्यादित असता कामा नये. या सहकार चळवळीचा जन्म ज्या तत्वासाठी झाला, ज्या संकल्पनेने झाला असावा असं मला वाटतं की तळागाळातल्या सर्वसामान्य घटकाला घेऊन त्या घटकाला त्याच्या पायावर उभा करून त्या माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्याला स्वयंरोजगारीची काही संधी उपलब्ध करून देणं यासाठी झाला असावं असं मला वाटतं. त्यामुळं हे आमचं रेग्युलर नियमित कामकाज करता करता आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या वाढत्या बेरोजगारीमध्ये या तरुणांना, महिलांना, आर्थिक दुर्बल घटकांना आपल्याला त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल, त्यासाठी तुम्हाला काम करताना काही मर्यादा येत आहेत का, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र बसलं पाहिजे, त्याच्यावर वारंवार चर्चा केली पाहिजे आणि एक सामाजिक हित जोपासण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं की ज्याच्यासाठी या सहकार चळवळीचा जन्म झालेला आहे, या पतसंस्थांनी
ज्या पद्धतीने आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे, ही संपूर्ण वाटचाल आजपर्यंत खूप चांगली झालेली, यशस्वी झालेली. फक्त याच्यामध्ये आणि सुधारणा करण्यासाठी आमच्याकडे भरपूर वाव आहे असं मला वाटतं. आमच्याकडे भरपूर संधी आहेत मला असं वाटतं. ज्या संस्था योग्य पद्धतीने स्वतःचं आर्थिक नियोजन करत नाही किंवा व्यवस्थापन चालवत नाही, या संस्था अडचणीत यायला फारसा वेळ लागेल. आज जर आम्ही बघितलं तर आमच्या 34% पतसंस्था आजही तोट्यामध्ये. मी या संस्थांना, या संस्थातल्या सभासदांना, ठेवीदारांना दिलासा देण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर. आपण बघतो की 2017 सहकार कायद्यामध्ये प्रकरण 11(1)(अ) या स्वतंत्र प्रकरणाचा, म्हणजे हे स्वतंत्र प्रकरण केवळ पतसंस्थांसाठी आलं, त्या प्रकरणाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. काय हिस्ट्री होती या नियामक मंडळाची किंवा या प्रकरणाला येण्याची? असं कोणत्या कामकाज आमचं या ठिकाणी आणखी सुधारणं गरजेचं होतं? कोणत्या गोष्टीत आम्हाला आणखी शिस्त लागणं गरजेचं होतं? या सगळ्या गोष्टींचा एक परिपाक म्हणून मला वाटतं या ठिकाणी त्या प्रकरणाचा समावेश झाला. त्यामध्ये नियामक मंडळ गठीत झालं आणि स्थिरीकरण आणि तरलता सहाय्य निधीची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. मित्रांनो, आता नियामक मंडळ आणि या ज्या गोष्टी आहेत, मध्ये जेव्हा काही गोष्टींचा आम्ही काय आढावा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की या नियामक मंडळाला आपली बरीचशी मंडळी या ठिकाणी विरोध करताना दिसते की हे नियामक मंडळ नको, यातल्या तरतुदी नको, ते अंशदान रद्द करा वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. परंतु आम्ही जर थोडा बारकाईने या गोष्टीचा अभ्यास केला, जो सभासद किंवा जो ठेवीदार हा या पतसंस्थेचा बॅकबोन आहे, जो कणा आहे ज्याच्यावरती ही संस्था चालू राहते, या ठेवीदाराचं आणि या सभासदाच्या हिताचं रक्षण करणं ही आमची सर्वोच्च जबाबदारी, टॉप प्रायोरिटी. आज अनेक पतसंस्था खूप चांगल्या चालल्यात. मी आताच उदाहरणं दिली आपल्याला की किती पतसंस्थांमध्ये किती रुपयांच्या ठेवी आहेत, त्या संस्थांचे ठेवीदार किंवा सभासदांची संख्या किती आहे. हे जर आम्ही सगळं बघितलं तर आमची जबाबदारी किती पटीने वाढते हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. 2006-07 दरम्यान मी सहकार संवादामध्ये वारंवार या गोष्टीचा उल्लेख याच्यासाठी करतो की या सगळ्या अनुभवातून आम्ही काही शिकलं पाहिजे. या सगळ्या अनुभवातून आम्ही काही गोष्टींचा एक खबरदारी घेतली पाहिजे. जसं पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं जी काही म्हण आहे आपल्याकडे, त्या पद्धतीनं आम्ही या सगळ्या गोष्टी राबवल्या पाहिजे किंवा अंमलात आणल्या पाहिजे किंवा त्या पद्धतीने आम्ही आमचं कामकाज केलं पाहिजे. 2006-07 ज्या वेळेस काही पतसंस्था म्हणजे जवळपास 469 पतसंस्था राज्यामध्ये अडचणीत आल्या, त्यावेळेस या ठेवीदारांमध्ये अत्यंत एक वेगळं वातावरण निर्माण झालं. आता या 469 पतसंस्था अडचणीत का आल्या याची कारणं आपल्या सर्वांना माहिती आहेत. तरी या ठिकाणी मी पुन्हा सांगणं मला गरजेचं वाटतं. ज्या संस्थांनी चुकीचं आर्थिक नियोजन केलं अशा काही संस्था होत्या, काही संस्थांमध्ये गैरप्रकार घडले अशा काही संस्था होत्या. काही ठिकाणी या सगळे काय गोष्टी कानी पडल्यानंतर काही ठेवीदारांनी एका वेळी या पतसंस्थांमधून ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली, भीतीपोटी, काळजीपोटी, की जसं त्या संस्थांमध्ये झालं त्याच तसं आमचं या संस्थांमध्ये होऊ नये. त्यामुळे लिक्विडिटी क्रंच निर्माण झाला आणि अनेक संस्था त्यामुळे अडचण. त्यामुळं या स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही आमची संस्था अत्यंत सक्षमपणे चालवणं, ती टिकवणं, या स्पर्धेच्या युगामध्ये ती टिकवणं
हे आमच्या समोर खूप चॅलेंजिंग, खूप चॅलेंजिंग. त्यामुळं आणि जेव्हा एखादी संस्था अडचणीत येते, आज तुम्हाला सांगावंच वाटतं की आजही या 469 पतसंस्थांमधून बऱ्याचशा संस्था बाहेरही आल्या. सरकार विभागातल्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, बऱ्याच संस्था बाहेर आल्या, परंतु अजूनही काही संस्था ज्या आहेत त्या अजूनही अडचणीत, अजूनही बऱ्याचशा ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमा परत मिळालेल्या नाही. मग जर त्या पतसंस्थेचा बेस किंवा जो बॅकबोन आहे तो जर अशा पद्धतीने अडचणीत आणि संकटात येत असेल, तर आम्ही आमच्या कामकाजाचं पुनरावलोकन करणं किती गरजेचं आहे. आम्ही आमच्या कामकाजाकडे किंवा आमच्या संस्थेच्या इतिहासाकडे किंवा आमच्या भूतकाळाकडे एकदा नजर टाकून बघणं किती गरजेचं आहे. आणि या आमच्या सभासदाला आणि ठेवीदाराला खात्री वाटेल, विश्वास वाटेल, एवढी विश्वासार्हता निर्माण करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला या ठिकाणी पटेल असं मला वाटतं. ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे काही अडीअडचणी आपल्याला आल्या, आजही येत असतील, भविष्यातही काही काळामध्ये येणार आहे, यासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकत्र बसून त्याचं नियोजन केलं पाहिजे. अजून काही नवीन संकल्पना असतील, अजून काही वेगळे मार्ग काढता येतील का? मला आता माझ्याकडे काही मेसेजेस आलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल या सिच्युएशन मध्ये, याबाबत काही सूचनाही प्राप्त झालेल्या आहेत. त्या सूचना मी आपल्याशी शेअर करू इच्छितो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला याच्यातून काही या परिस्थितीवर किंवा येत्या भविष्यातल्या काही काळामध्ये काही वेगळी उपाययोजना करणं गरजेचं आहे का, याबाबत विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी काका आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बसतावं असं मला वाटतं. तर जेव्हा ह्या 469 पतसंस्थांप्रमाणे ज्या पद्धतीनं 469 पतसंस्था ज्या पद्धतीने अडचणीत आल्या, ज्या कारणामुळे ह्या अडचणीत आल्या, तर त्याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये आणि त्यापासून आपण खबरदारी घ्यावी. ज्या चुका त्या संस्थांनी केल्या त्या चुका आपण करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जो बळी जातो तो फक्त आणि फक्त एक सर्वसामान्य ठेवीदाराचा बळी जातो आणि त्या ठेवीदाराला स्वतःच्या ठेवी मिळवण्यासाठी वारंवार त्या संस्थेकडं, सहकार विभागाकडं वारंवार पाठपुरावा करावा लागतो. हे काही चांगलं चित्र नाही आणि यातून चांगला संदेशही जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती भविष्यात आपल्यावर ओढवू नये यासाठी आत्ताच आपण खबरदारी घेणं, आपल्या संस्थेचं योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजन करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. एखादा आपण जसं म्हणतो की रोगापेक्षा उपचार बला, त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि ही जी काही एवढी मोठी जनता ज्या चळवळीच्या पाठीमागे आहे त्या जनतेचा विश्वास या ठिकाणी आपल्याला सार्थ ठरवला पाहिजे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो की पतसंस्था या पतसंस्था चालवताना जेव्हा जेव्हा काही अडीअडचणी येतील तेव्हा तेव्हा तुमची संघीय संस्था म्हणून किंवा शासन म्हणून किंवा सहकार विभाग म्हणून त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अडचणीच्या कामामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आज मी पाहतो बऱ्याच संस्थांच्या संचालक मंडळामध्ये माहितीचा एक अनुभव किंवा अशा काही गोष्टी असे आहेत त्या जे दिसत नाहीत मला. जे जिथं सहकार कायद्यामध्ये शिक्षण, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण जिथं बंधनकारक केलेलं आहे, परंतु हे शिक्षण, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण घेणं होताना किंवा त्या पद्धतीने संस्थांकडून ही संकल्पना किंवा ही तरतूद किंवा त्याचा फायदा घेताना मला फारसं काही चांगलं चित्र दिसत नाही. त्याचा परिणाम असा होतो की संस्थेचं व्यवस्थापन ज्या पद्धतीने चालायला पाहिजे त्या दर्जानं ते चालत नाही. सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला जे काही बेसिक नॉलेज पाहिजे, सहकार कायद्यातल्या काही महत्वाच्या तरतुदी, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची कर्तव्य, हे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी त्यांना माहीत नसतात. त्यामुळे संस्थेची वाटचाल योग्य दिशेने होत नाही
आणि जो एक दर्जा संस्थेच्या व्यवस्थापनाला असायला पाहिजे तो दर्जा त्या ठिकाणी राहत नाही आणि भविष्यामध्ये ती पतसंस्था अडचणीमध्ये येऊ शकते. त्यामुळे किमान या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ, आता खरं तर संचालक मंडळ असो म्हणजे तुमचे पदाधिकारी असो, संस्थाचे ते अधिकारी असो, कर्मचारी असो, सभासद असो, ह्या सगळ्यांनी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. परंतु त्या पद्धतीने ते होताना दिसत नाही आणि ज्या पद्धतीने ते प्रशिक्षण घेतलं जातं ती पद्धत आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर ते प्रशिक्षण घेताना आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे, मनापासून घेतलं पाहिजे. हा सहकार आम्हाला पुढे वाढवायचा आहे. ही आजपर्यंत जी काही जडणघडण या चळवळीची झालेली ही चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे, तिला एक वेगळी उंची द्यायची आहे. मी या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राचे सहकारी संघ किंवा सुगंध नावाचं एक मासिक आहे त्याच्यातले काही लेख वाचले. ते लेख इतक्या पोट तिडकीने लिहिलेले मला दिसले, अगदी मनापासून लिहिलेले मला दिसले. परंतु या लेखाचं वाचन किती लोक करतात? जेव्हा आम्ही ट्रेनिंग घ्यायला जातो, हे सहकार प्रशिक्षण घ्यायला जातो, त्यावेळेस बरंचसं स्टडी मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध असतं. परंतु त्यातले किती पुस्तकं आम्ही वाचतो? आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातलं, जोपर्यंत आम्ही या सहकाराचं स्पिरिट जोपर्यंत आमच्यामध्ये जागृत करत नाही तोपर्यंत आम्ही तितक्या कार्यक्षमतेने किंवा तितक्या उत्साहानं भविष्यामध्ये काम करू शकणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्तानं एक आवाहन करतो की आपण आपली संस्था, आपली पतसंस्था स्थानिक संस्थांशी स्पर्धा न करता सहकारांतर्गत सहकार या तत्वाचं भान ठेवून एक उदात्त हेतून सभासदांच्या ठेवीदाराच्या हिताचं भान लक्षात ठेवून किंवा जाणीव लक्षात घेऊन या पद्धतीने जर चालवली तर ही संस्था यापुढे आणखी सगळ्या पतसंस्थाच म्हणजे चळवळ म्हणतो मी, ही अत्यंत बळकट होईल आणि आपल्या या पतसंस्था चळवळीवरची जी काही एक विश्वासार्हता आहे ही विश्वासार्हता कित्येक पटीने वाढेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळं एक संघीय संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जसं म्हणतात की नेता जेवढा खंबीर असतो तेवढे तसेच बाकीची त्यांची खालची मंडळी तेवढी कणखर आणि स्ट्रॉंग असते. त्या पद्धतीनं या फेडरेशनला आपण सर्वांनी म्हणून बळ दिलं पाहिजे, त्यांना इनपुट दिले पाहिजेत, त्यांना चांगल्या चांगल्या संकल्पना त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजे, अत्यंत उपयुक्त अशा सूचना केल्या त्यांच्या मार्फत या सहकार विभागाकडे मांडेल आणि त्यातून काही आणखी नवीन गोष्टी समोर येतील ज्या सर्वसामान्यांच्या हिताच्या असतील, पतसंस्था चळवळीच्या हिताच्या असतील. त्यामुळं काका आपलं मागच्या वेळेस मला वाटतं काही चर्चा झाली होती. आपण जे काही ते आंतरराष्ट्रीय सहकार संवाद कार्यक्रमामध्ये आपण जे काही बोललो होतो की काही नेपाळ सारख्या देशातून किंवा इतर काही राज्यातल्या काही ज्या काही चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा त्यांची एक पतसंस्थांची त्यांची जी स्वतःची शिस्त आहे, तर हे आपल्यामध्ये त्यातल्या काही चांगल्या गोष्टी घेऊन या संकल्पना आपल्याकडे काही राबवता येतील का याच्यावर आपण एक विचार करावा आणि एक चांगला इनपुट या ठिकाणी या विभागाला द्यावा, जेणेकरून आपल्याला सर्वांचं हित साध्य करायचं आहे आणि त्या माध्यमातूनच या सगळ्या चळवळीला आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यामुळं पतसंस्था चालवणं याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजपर्यंत जसं का आपण आजपर्यंत खूप चांगलं योगदान आपण सामाजिक बांधिलकीच्या धोरणातून पण आपण राबवलेलं आहे, ते यापुढेही राबवू त्यात शंका नाही. परंतु आज आपल्या समोर जी बेरोजगारी दिसते समाजामध्ये, जे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी दिसत आहेत, एक दुर्बल घटक आहे, महिला आहेत, या सगळ्या मंडळींना आपल्याला कसा मदतीचा हात देता येईल, त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करता येईल का, त्याच्यासाठी आपल्याकडे काही नवीन कल्पना आहेत का, याचा विचार करणं या निमित्तानं मला वाटतं गरजेचं आहे. आणि ज्या सक्षमतेने ही चळवळ आजपर्यंत आम्ही इथपर्यंत घेऊन आलो, या चळवळीला इथून पुढे आणखी वैभवशाली दिवस आपल्याला दाखवायचे आहे, त्या चळवळीला आणखी आपल्याला खंबीर करायचं आहे.
एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं फेडरेशनने ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला आपलं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे यापुढेही काही चर्चासत्र किंवा बैठका जसे सहकार संवादाचे कार्यक्रम आपण गेल्या वर्षी घेतले त्याच्यामध्ये आणखी काही चेंजेस करून आपल्याला वेगळ्या पद्धतीने अशा काही विभागनिहाय बैठका घेता येतील का किंवा जिल्हानिहाय काही बैठका घेता येतील का हे या ठिकाणी मला वाटतं आपण नक्कीपणे प्लॅन केलं पाहिजे. आणि एक वेगळ्या पद्धतीने दिशा देण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. आणि सहकार सप्ताहाच्या निमित्तानं जे काही आम्ही 7 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून चर्चासत्र किंवा परिसंवादाचं आयोजन करतो हे केवळ वर्षातून एकदा न होता सहकारी संस्थांच्या प्रकारनिहाय अशा काही समित्या नेमून आपल्याला त्यात काही त्यांच्याकडनं इनपुट घेता येईल का, त्यांचे अनुभव त्याच्यात काय टाकता येतील का, नवीन आपल्याला काही सजेशन्स देता येतील का, याही गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं वाटतं. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आगळ्या वेगळ्या कल्पना आपल्याला राबवता येतील का, अशीच एक आगळीवेगळी कल्पना सेवाभावी वृत्तीनं, केवळ सेवाभावी वृत्तीनं ही पतसंस्था या सर्वसामान्य माणसाच्या जवळ जाण्याकरता, आमची काही खाजगी बँक नाही, आमचा काही नफा कमवण्याचा उद्देश नाही. त्यामुळे समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांकरता, पेन्शनर्स करता एक नवीन उपक्रम राज्य फेडरेशननं चालू केलेला आहे. आपण आपल्या बोलण्यात जे आता सांगितलं एनिवेअर बँकिंग, म्हणजे एनिवेअर बँकिंगच्या कन्सेप्ट मधून जी काही प्रणाली विकसित केलेली आहे, जे काही पेन्शनर्स आहेत, ज्या पेन्शनर्सला आपलं पेन्शन काढण्यासाठी, आपलं पेन्शन मिळवण्यासाठी बँकांमध्ये जावं लागतं. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, खासगी बँकांमध्ये त्यांच्या घरापासून ज्या बँका दूरवर असतात, 50 रुपये 100 रुपये रिक्षा खर्च करावा लागतात. त्या बँकेमध्ये गेल्यानंतर तासनतास उन्हाताना पावसात रांगेत उभं राहावं लागतं. जेव्हा नंबर येईल तोपर्यंत काय होईल पेन्शनर्स वृद्ध माणसं काही सांगता येत नाही. त्यामुळं घरपोच पेन्शन देण्याची जी योजना राज्य फेडरेशन मार्फत आम्ही राबवणार आहोत ती माझ्या पतसंस्थेमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली आहे. ती योजना काय आहे त्याची 2.5 ते 3 मिनिटाची शॉर्ट फिल्म आम्ही तयार केलेली आहे. व्हिडिओ आहे का त्याचं लॉन्चिंग आज आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही करतो आहोत. मी नवमी मॅडमला विनंती करतो की त्यांनी ती 2.5 ते 3 मिनिटाची शॉर्ट फिल्म फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च करा. पहिल्यांदाच दाखवतोय ती फिल्म. क्लिक करायचं कुठे चालू ठेवा सर. कुठे क्लिक करायचं दिसेल आपल्याला. आवाज सरांना करतो. शेवटी खंडारे साहेब जरी त्याचा आवाज पोहोचू शकला नाही तरी आपल्या व्हॉट्सअपवर मी आपल्याला ही क्लिप पाठवतो. त्यातल्या सगळ्या पतसंस्थांमार्फत एक पतसंस्थेचं फंडिंग खंडारे साहेब आम्हाला करायचं. पतसंस्था चांगलं काम करतात. म्हणजे मार्केटिंगला आम्ही कमी करतो, जाहिरातीला आम्ही कमी करतो, आमच्या चळवळीचं ब्रँडिंग आम्हाला करायचं आहे. एकच उदाहरण आपल्याला देतो की अंजीर उत्पादकांची राज्याची संघटना आहे. अंजीर उत्पादकांची जाहिरात संधी होण्यामध्ये चळवळ पतसंस्थांचं एक विश्वास सर्व
सर्वसामान्य नागरिकांना वाचला पाहिजे अशा एक 4 व्हिडिओ आम्ही तयार केलेल्या आहेत. परवा आयुक्त साहेबांच्या हस्ते एका व्हिडिओ उद्घाटन झालं, आज आपल्या हस्ते एक झालं, परवा सहकार मंत्र्यांच्या हस्ते काही व्हिडिओ आम्ही अनावरण करत आहोत आणि राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या व्हिडिओ आम्ही पोहोचणार आहोत. आपण आजच्या वालात आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण असं आणि सहकार खात्यामध्ये कार्यरत राहावं म्हणजे आमच्या गावाला नक्कीच पाऊस मिळेल, आम्हाला दिलासा मिळेल अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो. धन्यवाद. जय सहकार. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद खंडागळे सर. राष्ट्रीय सहकार सप्ताह आपण अशा पद्धतीने पण साजरा केला आणि त्याला प्रतिसादही खूप छान मिळतोय. रोज लोक आपले सगळे व्हिडिओ पाहून व्ह्यूज देत आहेत त्यासाठीच. आणि मी तर नेहमीच तुम्हाला फॉलोअप साठी त्रास देते ऑफिसमध्ये येऊन पतसंस्थांचे प्रश्न घेऊन, पण तुम्ही तितक्याच सकारात्मकपणे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू घेऊन आणि बदल काय करता येतील यासाठी सतत आम्हाला सहकार्य करता. आणि नक्कीच आपण सगळेजण मिळून ही पतसंस्था चळवळ तुम्ही म्हणताय तसं की खूप आदर्शवत आधुनिक तंत्रज्ञानासाठी बनवण्यासाठी फेडरेशनवरती तुम्ही अगदी आनंदाने, खात्रीने आणि विश्वासाने जबाबदारी टाका सर. फेडरेशन या बाबतीत नेहमीच अग्रेसरपणे काकांच्या सारखं नेतृत्व आहे, त्यामुळे फेडरेशन याच्यामध्ये अगदी विश्वासाने तुमची जी काही स्वप्न आहेत ती साकार करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आपण खूप खूप वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि सहकारी मित्रांनो, उद्या परत 12 वाजता आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्या आपल्या बरोबर राजश्रीताई पाटील आहेत. सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये महिलांचं योगदान या विषयावरती ते बोलतील. आणि परवा आपल्या बरोबर माननीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असणार आहेत आणि निवडणूक प्राधिकरणाचे अपर आयुक्त माननीय यशवंत गिरी साहेब सुद्धा येणार आहेत. त्यामुळे पुन्हा आपण उद्या परवा 12 वाजता भेटणारच आहोत. हा राष्ट्रीय सहकार सप्ताह आपण रोज 12 वाजता या पद्धतीने साजरा करतो. तुमचं सहकार्य मिळतंय याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानून आजचा हा राष्ट्रीय सहकार सप्ताहाचा आपला भेटीचा कार्यक्रम आपण थांबवतोय. उद्या पुन्हा 12 वाजता भेटूया. पुन्हा एकदा डॉक्टर पी खंडागळे साहेबांचे समस्त पतसंस्था चळवळीच्या वतीने आभार मानते. जय सहकार. धन्यवाद. धन्यवाद.